नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 27 जुलै भागामध्ये निशी फॅन पुसण्यासाठी स्टूल शोधते. सापडल्यानंतर कसाबसा लोटत आणते आणि वर चढते. फॅन पुसायला लागते, पण पुनीतचं मात्र तिच्याकडेच लक्ष असतं. आता निशीचा पाय सटकतो, ती मोठ्याने ओरडते आणि खाली पडायला लागते. पुनीत पळत येतो आणि तिला झेलतो. निशी एवढी घाबरलेली असते, तिचं लक्षच नसतं, पण पुनीत मात्र तिची चांगलीच मजा घेत असतो. तो तिला जवळ ओढतो, खाली काही सोडत नाही. पण तेवढ्यात नीरज पळत येतो आणि मोठ्याने आवाज देतो, निशी. पुनीत तिला खाली उतरतो आणि म्हणतो, भाभीजी अब ठीक आहे ना? मला हे कळत नाही, असली कामं तुम्ही का करताय? हे काय नीरज, मी पळत आलो नसतो तर आज काय झालं असतं? अरे तू भाभीजीकडं लक्ष नाही देत का? नीरज म्हणतो, थँक्यू पुनीत, थँक्यू सो मच. तू आज नसता तर काय झालं असतं? मी मॉमला सांगतो एक मेड बोलवायला. आणि निशी, माझी वॉर्निंग आहे, असले कामं तू नाही करायचे. निशी रागाने बघते आणि निघून जाते. पुनीत हसून म्हणतो, वॉर्निंग दिली तर कसं आवडेल भाभीजीला? तुला तर त्यांना प्रेमाने सांगायला हवं होतं. नीरज म्हणतो, मी आलोच हां. मंजू फोनवर बोलत असते, नाही रे दादा नाही, आम्ही चारूला अजिबात पाठीशी घालत नाही. आणि तुला माहिती आहे का दादा, चारू खरंच बदलली आणि आता ती घरी यायला पण तयार आहे. खरंच दादा, तू घ्यायला येणार आहे? सर्वेश्वराचीच कृपा. दादा, मी चारूला सांगते, तू वहिनीला पण सांगा. बरं चल, मी ठेवते. तेवढ्यात बंधू आलेला असतो आणि म्हणतो, मंजू कुणाचा फोन ग? ती म्हणते, अहो दादाचा फोन. त्याला सांगितलं चारू खूप बदलली. बंधूचा चेहरा पडतो. मंजू म्हणते, हे ऐकून त्याला खूप आनंद झाला. मी हे पण सांगितलं, ती घरामधले सगळे कामं करते आणि तिने सगळ्यांची मनापासून माफी मागितली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिने शिनूबरोबर लग्न करण्याचा हट्ट पण सोडला. सगळं सगळं सांगितलं. इथे जे काही घडतं ना ते सगळं सांगितलं. बंधू म्हणतो, सगळं सांगितलं? मंजू म्हणते, काल ती पळून गेली होती ना, त्याने सांगितलं. पण जाऊ द्या ना, आता ती बदलली. आता मंजू बरंच काय बोलते. बंधू म्हणतो, दादा पण गेला होता, त्याने काहीतरी सांगितलंच असेल. बरं मंजू, मी काय म्हणतो, तुझा दादा येणार आहे तर त्यांना जेवायलाच बोलव. मंजू म्हणते, काय? बंधू म्हणतो, त्या दिवशी त्यांनी साधं पाणीसुद्धा घेतलं नाही. ते माझ्या मनाला खूप लागून राहिलं. आता दोघांमध्ये बरंच काय बोलणं होतं. मंजू म्हणते, एक विचारू का? उमाताईला शिवण्याची ऑर्डर आली ना? तो म्हणतो, हो. मंजू म्हणते, मी जाऊ का त्यांच्या मदतीला? बिचाऱ्या एकटाच असतात ना. बंधू म्हणतो, गे बाय माझी मंजू. मंजू म्हणते, अहो बघा ना, एवढं सगळं झालं, पण दादांचं, उमाताईचं, आपल्यासोबतचं वागणं कधीच बदललं नाही ना. कधी ओवीनी कुठल्या गोष्टीचा राग धरला. आपल्या प्रत्येक अडचणीत नेहमी धावून आले. म्हणून म्हणते, मी त्यांना थोडं उपयोगी पडेल, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. बंधू म्हणतो, ठीक आहे, मी सांगतो हां वहिनींना. आता मंजू जाते आणि चारूला आवाज देते. चारू किचनमध्ये असते. मंजू म्हणते, तू इथे काय करते? चारू म्हणते, मंजू आत्या, मी मोबाईलवर बघून ओवीसारखे नवीन पदार्थ करते, आपल्याला नाश्त्याला खायला होतील. मंजू म्हणते, ह्यावेळेस नाश्ता? चारू म्हणते, आत्ता नाही ग, उद्याच्या नाश्त्याची तयारी आहे. हे बघ, मी इडलीसाठी तयारी केली. आता काय काय करायचं हे सांगत असते आणि मंजू तिच्याकडे कौतुकाने बघते. चारू म्हणते, मला पण जायचंच आहे घरी, पण बाबांचं कसं सांगू? मंजू म्हणते, चारू तू अजिबात काळजी करू नको. अगं त्याने तुला माफ केलं आणि 2-4 दिवसात तो घ्यायला पण येतोय तुला. बाळा, आता ना सगळं छान होणार आहे, सगळं आधीसारखं होणार आहे. पहिले तर चारू शॉकून विचारते, काय? नंतर मात्र स्वतःला पुन्हा बदलते आणि म्हणते, बाबा मला 2-4 दिवसात घ्यायला येणार आहे? आता मात्र चारू नाटक करते आणि विचारात पडते. मंजू म्हणते, चारू अगं काय विचार करते? ती काहीच नाही, इकडे निशी काम करत असते. तेवढ्यात पुनीत येतो आणि म्हणतो, तुम्हाला लागलं नाही ना? पण निशी काहीच बोलत नाही. तो मी तुम्हाला हेल्प करू? ती नको, हे काय होतच आलंय. तो करतो ना मी हेल्प. आणि निशीच्या हातावर हात ठेवतो. ती जचकते आणि तिच्या हातातून फ्लॉवरपॉट पडतो. तेवढ्यात मेघना आणि सलोनी येतात. पुनीत म्हणतो, ओ माय गॉड. सलोनी ओरडते, निशी हे काय केलं तू? मी हे सिंगापूरहून आणलं होतं. पता था हे कितना महंगा था, अनपढ़ कहीं की. निशी म्हणते, बुवा सॉरी,
पण सलोनी मात्र तिच्यावर खूप ओरडत असते. मेघना म्हणते, सलोनी इट्स ओके. ती म्हणते, भाभी व्हॉट ओके? हे तुमच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट होतं ना, तुम्हाला किती आवडत होतं. मेघना म्हणते, हो आवडत होतं, पण आता तुटलं, त्याला जोडता पण येणार नाही. निशी म्हणते, आई खरंच सॉरी. मेघना म्हणते, निशी इट्स ओके, अगं चुकून झालं तुझ्याकडून. निशी म्हणते, मी तेच म्हणते, मी मुद्दाम नाही केलं. पण मेघना आणि सलोनी निशीची खूप इज्जत घेतात. तेवढ्यात नीरज साईला घेऊन येतो. तो त्याला सोफ्यावर बसवतो आणि म्हणतो, बुआ क्या हुआ? सलोनी म्हणते, देखो तुम्हारे बीबी ने कितना महंगा बास तोड दिया. निशी म्हणते, बुवा मी मुद्दाम नाही केलं, तुम्हाला खरंच सांगते. पाहिजे तर मी तुमच्यासमोर हात जोडते, मला माफ करा. सलोनी म्हणते, नीरज के आते ही कितनी भूली सूरत बनाई, माफ तो करना ही पड़ेगा. हमारे नीरज को तुमसे प्यार है, इसलिए बड़े बुजुर्ग कहते हैं रिश्ता हमेशा हैसियत वालों से किया जाता है. आता नीरज ओरडतो, बुवा इनफ, चुकून पडलं तिच्याकडून, आणि ती सगळ्यांना सॉरी म्हणते ना, शेवटी एक वाचता आहे तो, एवढं काय त्यात. साहिल म्हणतो, सही तो कह रहा है नीरज, इतना सुनाने की कोई ज़रूरत नाही आहे. नीरज निशीकडे जातो आणि म्हणतो, सावकाश खाली बघ. तो तिला जवळ घेतून म्हणतो, इट्स ओके, चल चल. पुढील सलोनी आणि मेघनाचा खूप जाळपाळट होतो. मंजू उमाकडे जाते आणि चारूबद्दल भरभरून बोलत असते. आता उमाच्या डोळ्यात पाणी येतं. ओवी म्हणते, मावशी उशिरा का होईना नाती जुळून आली. मंजू म्हणते, आणि हो उमाताई, दुरावलेली सगळी नाती मी जवळ आणण्याचा नक्की प्रयत्न करणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.